Hare
बाहे मामुलीचे चित्त ऐसी करवयाची जाती करिला भावेना प्रीती पोटी भारवाहे त्याची सर्वस्व हे साहे ऐसी करवयाची जाती करिला भावेना प्रीती तुका भरे माझे तुम्हा संतवरी ओझे ऐसी करवयाची जाती करिला भावेना प्रीती विठ्ठल विठ्ठल द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुरवाक्यं मोक्षमूलं गुरु कृपा प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे दाततो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा दया
कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु भीमरूपी महारुद्र गज हनुमान मारुती वणारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळे प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती हित बाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळाची जाती कधी लाभावेना प्रीती प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग तत्पूर्वी सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन ज्या कार्यक्रमास्तव तुम्ही आम्ही सर्वजण जिथे उपस्थित आहोत समस्त भोसले कुटुंब परिवार आणि या परिवारामध्ये एका आईचं झालेलं हे दुःखद निधन आई गेल्यानंतर आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलेला हा एक आजचा दिवस ठरलेला आहे महाराज ठीक आहे ना जे ऐकायला बसलेत जे आज कीर्तन सांगणार आहेत जे गायला उभा आहेत वाजवायला बसलेत सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा आजचा दिवस ठरलेला आहे ठीक आहे ना प्रत्येक कीर्तनामध्ये मी हे वाक्य बोलत असते फरक फक्त एवढाच आहे अगदी कीर्तनकारापासून सगळे महाराज ठीक आहे ना प्रत्येकानंच गेल्यानंतर प्रत्येकाच्याच वर्ष श्राद्धाला कीर्तन मात्र नियोजित होईल का नाही हे सांगू शकत नाही काही जण गेलेले सुद्धा कळणार नाही वर्ष शुद्ध झालेले सुद्धा समजणार नाही अशी सुद्धा काहींची अवस्था असते परंतु अगदी भाग्यवान आहे त्या आई की ज्या गेल्यानंतर आज 1 वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या सुना असतील सुंदर अशी 3 मुलं असतील सुंदर असा नातवंड परिवार आणि समस्त भोसले परिवार अगदी आता कार्यक्रमाची सुरुवात करत असताना एखाद्या कोणाचा नामोल्लेख करणं हे खरं चुकीचं होईल कारण एक व्यक्ती असली तरी त्याच्यावरती माया आणि प्रेम करणारी अनेक लोक असतात त्यामुळे एका व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अनेक जणांचा खारीचा प्रेमाचा वाटा असतो परंतु प्रत्येकाचा नामोल्लेख करणं हे शक्य नसतं आणि हे कुटुंब महाराज अगोदरच अगदी 4-5 भाऊ असतील अगदी चुलत भाऊ सख्खे भाऊ आणि या कुटुंबानं एकत्रितरित्या त्यांचा प्रेम जिव्हाळा जपलेला आहेच परंतु भाग्यवान अशी आई आहे की या आईच्या पोटी ही 3 मुलं जन्माला यावीत आणि या मुलांनी सुंदर असं आईच्या कीर्तनाला इथं कीर्तनाचा कार्यक्रम नियोजित केला त्याचा उल्लेख आणि त्याची ओळख आपण पुढे कीर्तनामध्ये करत राहणार आहोतच परंतु प्रथमतः सर्व भोसले कुटुंब परिवार ज्यांनी हे कार्यक्रमाचं सुंदर नियोजन केलं ज्यांचा मला कॉल आला आमचे निलेश दादा असतील आणि उत्तम दादांनी हे सुंदर असं नियोजन केलं उत्तम दादा असतील उमेश दादा असतील अमोल दादा असतील आणि त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या 3 सुना अतिशय सुंदर सुंदर बोलणाऱ्या सेवा करणाऱ्या सासूवरती आई म्हणून प्रेम करणाऱ्या आणि या सासूनी सुद्धा त्यांना आईसारखं प्रेम देणारं असं हे सुंदर कुटुंब परिवार आहे आमच्या सारिकाताई असतील रेणुकाताई असतील स्वातीताई असतील आणि त्यांचे सुंदर नातवंड हर्षदा असेल चैतन्य यश दीप प्राची असेल प्रशांत आणि तनिष्क ही सगळी नातवंड महाराज अतिशय आजीवरती प्रेम करणारी आणि समागमाने राहणारं असं कुटुंब आहे आईंबद्दल आपण ऐकणार आहोतच परंतु पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे मी आमच्या कलाकार महाराज मंडळींच्या वतीनं सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते आजच्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित असलेले सर्व जकातवाडी ग्रामस्थ आणि आजच्या कीर्तनाला सुंदर अशी टाळकर यांची साथ देणारं आमचं जकातवाडीचं भजनी मंडळ एकदा जोरदार टाळ्या या भजनी मंडळाकडे त्याचं कारण एक आहे महाराज कीर्तनकार बरे बाहेरून येऊ द्या
परंतु टाळकरी म्हणून आम्हाला गावाची साथ लागते आणि गावात 3-4 भजनी मंडळ असले तरी महाराज कोणी पोचतं न पोचतं त्यात सुद्धा बऱ्याच भानगडी असतात. परंतु आता ते इथं बोलणं चुकीच आहे. तरी सुद्धा आपल्याला शब्द मिळाला, आपण आग्रहास्तव इथं उभे राहिलात आणि या कीर्तनाची शोभा वाढवली. त्यामुळं आमच्या करंडीवरून आलेले काका आपल्या कार्यक्रमाचं कळाल्यानंतर महाराज 2 आठवडे झाले माझ्याकडे चक्कर मारत होते. ताई कार्यक्रम कधी आहे, कार्यक्रम कधी आहे. त्यामुळं या कुटुंबामध्ये खास कार्यक्रमासाठी ते इथे उपस्थित आहेत. आता या कुटुंबाचे त्यांचे किती संबंध आहेत मला माहिती नाही, परंतु कीर्तनासाठी ते आज इथं आले, त्यांची मी शतशः आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाला सुंदर अशी गाण्याची साथ देणार आपल्या सातारा जिल्ह्यातील नामवंत गायक मंडळी आहेत बरं का. आज विजय महाराज कळंबीवरून इथं आले. एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी. ठीक आहे ना. सुंदर असं गाणं आहे, परंतु एक कॉल केला महाराज येण्यासाठी तयार झाले. महाराजांचे मी शतशः आभार व्यक्त करते. आमचे दुसरे गायक, कारण गायक म्हणणं चुकीचं आहे, आज ते गुरुपदावरती आहेत, परंतु आमच्या कोरेगाव तालुक्यातनं आज तडावळ्यातून ते कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. गुरुवर्य दशरथ महाराज तेही आज इथं उपस्थित आहेत. मी त्यांच्याही चरणाचं दर्शन घेते आणि आजच्या कार्यक्रमासाठी सुंदर अशी मृदंगाची साथ देणारं अगदी महाराष्ट्र गाजवणारं असं व्यक्तिमत्व आमच्या मदन दादांचे परम शिष्य म्हणायला हरकत नाही, आमचे किरण दादा ते सुद्धा इथं उपस्थित राहिले. आपल्या देवीच्या मंदिरामध्ये जो भजनाचा कार्यक्रम झालेला होता त्या कार्यक्रमासाठी ते इथं आलेले होते. पुनश्च एकदा जकातवाडी त्यांचं येणं झालं. मी त्यांची शतशः आभार व्यक्त करते. आणि तुम्ही समोर बसलेला या आईंवरती प्रेम करणारा समाज, तुम्हा सर्वांची मी शतशः आभार व्यक्त करते. सुंदर असं नियोजन, सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असा मंडप, आमच्या साऊंड सिस्टीमवाल्या दादांचेही मी शतशः आभार व्यक्त करते. या गावामध्ये पुन्हा एकदा येण्याचा योग आला. ठीक आहे ना. आप्पांच्या कीर्तनाला मी इथं आले होते. आता सुरुवात झाली म्हणून बोलून टाकते. पुन्हा माझं एकदा सुरू झालं की फुलाच्या कार्यक्रमालाच मी थांबले. ठीक आहे ना. आप्पांच्या कीर्तनाला मी इथं आले होते. योगायोग असा इतका सुंदर होता महाराज. त्या कीर्तनाला मी एका वडिलांवरती बोलले होते. वडील काय असतो, बाप काय असतो, संस्कार काय असतात. त्या वडिलांनंतर आज मला आईवरती बोलण्याची संधी मिळाली आणि ती सुद्धा भोसले कुटुंब परिवारातच मिळाली. हा अलभ्य योगायोग. विठ्ठल विठ्ठल. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे आई आणि बाप हे 2 विषय माझ्या अतिशय आवडीचे विषय आहेत बरं. आई, वडील आणि संत या 3 विषयावर मला काही कधीही कुठेही बोलायला सांगा, नक्की महाराज हृदयापासून शब्द बाहेर येतील, कारण ते तत्व आपल्या आयुष्यामध्ये तेवढं महत्वाचं आहे. ठीक आहे ना. त्यामुळं या सर्वांची शतशः आभार व्यक्त करत असताना आपणही चांगली मोठी संख्या दर्शवून इथं आलेला आहात. सुंदर असं 2 तासाचं आपण चिंतन ऐकू. आईबद्दल जास्तीत जास्त आपल्याला ऐकायचंय. खरं सांगायचं तर आई ही शब्दातून व्यक्त होत नसते. आई ही अनुभवण्याची आणि प्रेमाची गोष्ट असते. त्यामुळे प्रेम हे शब्दानं सांगून कळत नाही, ते अनुभवायला लागतं आणि ते व्हायला लागतं. त्यावेळी महाराज आईची माया समजते, आईचं प्रेम समजतं. म्हणून आईबद्दल काय बोलणार. आई म्हणजे महाराज साधू संतांचं तत्व. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये आपण संत म्हणजे आई आणि आई म्हणजे संत या तत्वावरती, विषयावरती गोड चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी, वैराग्याचे परममूर्ती माझे जगद्गुरु तुकोबरा. सुंदर असं चिंतन मांडत असताना महाराज तुकोबरायांनी सुद्धा आईच्या तत्वाचा गवगवा करावा. आई काय असते, आईचं हृदय काय असतं, बाळाचं हित साधून देण्याकरता आई काहीही करू शकते. महाराज आई काहीही करू शकते आणि जीवन बाळाचे जीवन
वाचणारी आणि मायबाप जगासमोर उभा करणारी, बाळाला घडवणारी ती एक आईच असते महाराज, ठीक आहे ना. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाळाचं हित साधून देणारं जर कुठलं आयुष्यामध्ये तत्व असेल तर महाराज ती एक आई आहे. म्हणून काय सांगावं, ही जातच अशी आहे ना महाराज. तुकोबराय जातीवरती येतात. आम्ही आमच्या आडनावावरून जातीपाती बघत असतो, ठीक आहे ना. परंतु आई आणि बाप संत नावाची जात अशी महाराज ना, तिला शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही. अख्ख्या जगात कुठेही जा महाराज, आई सगळ्याला आहे. आई यांना आहे, आई मला आहे, आई यांना आहे, बसलेल्या पैकी सगळ्याला आई आहे महाराज, ठीक आहे ना. आईचं नाव वेगळं असेल, आईचं रूप वेगळं असेल, आई श्रीमंत असेल, आई गरीब असेल महाराज. एखादा झोपडपट्टीत राहत असेल, एक 7 मजली इमारतीमध्ये राहत असेल, परंतु अख्ख्या जगात कुठेही गेलात तरी महाराज आईचं हृदय मात्र एकच बघायला मिळेल. आईचं प्रेम मात्र बाळाबद्दल तडपडणार हे तत्व मात्र एकच बघायला मिळेल. म्हणून महाराज तुकोबराय सांगतात, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीते. बाळाकडून कोणताही स्वार्थ न साधून घेता मायबाप रात्रंदिवस झटणारी ती एक आईच असते. म्हणून माझे तुकोबराय सांगून जातात, 9 महिने 9 दिवस पोटी भार सहाणारी तीच एक आई असते. अजून काय सांगावं, तुकोबराय सांगतात, संत हे आमचे मायबाप आहे आणि त्या साधू संतांवरती आम्ही आयुष्याचा सगळा भार सोपून टाकला. तुकोबरायांचं हे मोठं तत्व आम्हाला या अभंगामध्ये दिसून येतं. म्हणून ही आजची सेवा त्या आई करता आणि आईच्या कुटुंबाकरता समर्पित. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ मध्यतार्थ आपणासमोर ठेवलेला आहे. कीर्तन सुरू होण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक सूचना, आपले फोन आले तरी 1-2 तासापुरते बंद करून ठेवा. बोलायचं असेल तर ते सायलेंटवर ठेवा. फोन आला तर बाहेर मंडपाच्या जाऊन बोला आणि मग आतमध्ये येऊन बसा. कीर्तनामध्ये व्यत्यय नको, फक्त वाणीला थोडासा विराम होतो, बाकी काही नाही. 2 तासानंतर तुम्ही तासभर नव्हे 2 तास गप्पा मारल्या तर आम्ही काही बोलायला येणार नाही. असो म्हणून जाता जाता सांगून जाते महाराज, आईला ओळखायचं असेल ना, आईला ओळखायचं असेल ना तर हृदय त्या तत्वाचं असावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपल्या आयुष्यामध्ये आपलं हित साधून देणारी, आपलं हित साधून देणारी, मुलाला योग्य मार्गानं आपल्या वाटेवरती आणून देणारी, आयुष्यामध्ये कुणीतरी गुरु असावाच लागतो आणि तो पहिला गुरु म्हणजे महाराज आमची आई हा गुरु आहे, ठीक आहे ना. आम्ही शाळेमध्ये गेलो, आम्हाला अनेक गुरु मिळतात. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला योग्य ज्ञान दिलं. सुंदर असं हे कुटुंब परिवार महाराज एका सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाखाली कार्य करत असतो. आमचे अनिरुद्ध बापू आणि या बापूंच्या साधनेत असणारी ही मंडळी आहे, त्यांच्या सोना असतील, मुलं असतील, अतिशय सुंदर असा हा उपक्रम त्यांच्या घरात सुरू असतो. त्या घरामध्ये काय कमी असणार नाही महाराज, ठीक आहे ना. एका सद्गुरूचा आशीर्वाद जर घरावरती असेल तर महाराज घरामध्ये आनंदी आनंद झाल्याशिवाय राहू शकत नाही. का? कारण घरामध्ये परमार्थ वस्तू आहे. विठ्ठल विठ्ठल. आम्हाला वाटतं आमची मुलं घडावी, आम्हाला वाटतं आमची मुलं सुसंस्कारी व्हावेत, आम्हाला वाटतं आमची मुलं नाव कमवणारी, आई वडिलाचा उद्धार करणारी असावीत. असं कोणाला वाटत नाही महाराज. का कोण असं आहे, एखाद्याला वाटतं माझा मुलगा व्यसनाधीन व्हावा, माझ्या मुलाला वाईट नाद लागावा, माझ्या मुलाला नोकरी लागूच नये, अशी कुठली आई बघायला मिळेल का महाराज? प्रत्येक कुटुंबाला वाटतं माझी मुलं छान रित्या घडावी, माझ्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण व्हावं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगून जातात, आयुष्याचं खरं कल्याण जर शोधायचं असेल, खरं हित जर बघायचं असेल तर महाराज एका नामाशिवाय आणि परमार्थाशिवाय हे साध्य होऊ शकत नाही. म्हणून हे हित काय आहे? एका भगवंताचं नामचिंतन. म्हणून तुकोबराय सांगतात, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे
नामस्मरण करा, परमार्थाला लागा. लागोनिया पाया विनवी तो तुम्हाला, करताळी बोला नाम. काय फक्त करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. आम्हाला इथपर्यंतच बघायचंय, आम्हाला आनंद घ्यायचाय, आयुष्यामध्ये सुखी व्हायचंय. महाराज पैसा मिळाला, मनुष्याला वाटलं सुख त्याच्यामध्ये आहे, पैशाच्या मागे आम्ही पळायला सुरुवात केली. घर नव्हतं, घर बांधलं, आम्हाला वाटलं घरामध्ये सुख आहे. महाराज घर बांधलं. गाडी नव्हती, आम्हाला वाटलं गाडीमध्ये सुख आहे. आम्ही महाराज पैसा कर्ज काढून गाडी घेतली, परंतु महाराज गाडी घेतल्यानंतर कळालं की ह्याच्यात सुद्धा एवढं सुख नाही. आम्ही आहे तसंच जगतोय, फक्त आमच्याकडे नसणारी वस्तू आली, जे नव्हतं त्याच्याकरता आम्ही धडपड केली. सांगण्याचं तात्पर्य असं, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, खऱ्या सुखापर्यंत पोचायचं असेल तर महाराज माझ्या भगवंताची प्राप्ती करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल तर महाराज त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करा. तो भगवान परमात्मा कसा आहे, अविनाशकरी आपुलिया ऐसे लाभी मना पिसे. गोविंदाचे विठ्ठल विठ्ठल. प्राप्ती करायची म्हणून महाराज या कुटुंबामध्ये सुद्धा हेच वातावरण बघायला मिळालं. आई येती, आपल्या बाळाच्या मुखामध्ये नामस्मरण यावं, घरामध्ये परमार्थ असावा. महाराज ही आई होती, ही वारकरी नसली तरी महाराज कायम पंढरपूरच्या वारीमध्ये जाणारे असंही व्यक्तिमत्व होतं. मी स्वतःला नशिबवान समजते की अशा आईच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताचं कीर्तन मला आलं. कारण महाराज या आई अशा होत्या की कायम देण्याची वृत्ती आणि दातृत्वाचा भाव असं हे कुटुंब आहे महाराज. ठीक आहे ना, अगदी सर्वसामान्य परिस्थिती, शून्यातून उभं राहिलेलं हे सगळं ऐश्वर्य दिसतं आहे. ठीक आहे ना, मनुष्य मोठा होतो महाराज, जरी मोठा झाला तरी महाराज आपली तत्व सांभाळणारा अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा पैसा आला की महाराज माणसाची मन सुद्धा आणि वागणं सुद्धा आम्हाला बदलताना दिसतं. कितीही मोठे झालात तरी महाराज आपलं तत्व विसरू नका, आपली माणसं विसरू नका आणि दुसऱ्याला देणं प्रेम, महाराज हे प्रेम आणि माणुसकी जपा. एवढंच तत्व या आयुष्यामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. कुटुंबामध्ये सुंदर असा मायबाप योग्य असा लाभालाभ असतो. एका स्त्रीमध्ये एका पुरुषाचा पाठीमागा हात असावा लागतो. सुंदर असं मायबाप जीवन चालू असताना अचानक पतीची नोकरी जावी, कुटुंबावरती मायबाप संकट कोसळावं, परंतु आपण एक स्त्री आहोत, एक पत्नी आहोत याचा विचार न करता महाराज पतीची नोकरी गेली म्हणून काय झालं, कुटुंबावरती एवढं मोठं संकट आलं म्हणून काय झालं, परंतु एक स्त्री एका पुरुषासारखी मायबाप कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहते काय. आणि महाराज एवढेशा ते चहा विकणं, त्या वडापावच्या दुकानावरती वडा विकत राहणं, त्याच्यातून हे सुंदर विश्व उभा करणं, 3 मुलं जन्माला घालणं, त्यांच्यावरती गोड संस्कार करणं. बायबाबा या मुलांमधलं प्रेम ज्यावेळी मी ऐकत होते ना त्यावेळी महाराज आतून भरून आलं होतं की अशी कुटुंब बघायला मिळणं हे महाराज इतकं सोपं नाही, परंतु आईवरचं असलेलं प्रेम हे महाराज हे यांच्या या कार्यावरून दिसून येतं. विठ्ठल विठ्ठल. आपण रात्रंदिवस धडपड केली पाहिजे. मग आपल्या हिताची व्याख्या कळाली, आपलं हित कशामध्ये आहे, जे अध्यात्मामध्ये आहे, परमार्थामध्ये आहे. तुकोबरायांनी जागा दिली, तुकोबरायांनी सांगूनही दिलं की आयुष्यामध्ये जर खरं सुख करायचं असेल तर एकाच गोष्टीची प्राप्ती करा, तो देव आपलासा करा. म्हणून काय करा, आपुला तो एक देव
या समाजामध्ये आपलं जीवन सावरण्याकरता आपल्याकरता आई हाच देव आहे आणि परमार्थामध्ये आमचं जीवन सावरण्याकरता आमचा भवसागर पार करून देण्याकरता संत हेच आमच्यासाठी देव आहेत. संततेची देव देवतेची संत निमित्त त्या. मग कोणतेही साधू संत असो कोणताही गुरु असो महाराज तत्व मात्र एक आहे. आम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. ठीक आहे ना. का त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. विठ्ठल विठ्ठल आमची आई आमचा गुरु साधू संत आहेत आणि भौतिक लौकिक जगतामध्ये आम्हाला घडवणारा गुरु आमची आई आहे. म्हणून महाराज ही आई सुद्धा तशीच आहे. कारण आजच्या अभंगाला मध्ये जे तत्व माझ्या तुकोबराने सांगितली ना ती सगळी तत्व या आईला साजेशी आहेत महाराज. ठीक आहे ना. कुटुंबासाठी किती झगडावं कुटुंबासाठी काय करावं आपली मुलं सुखात राहावी याच्याकरता रात्रंदिवस विचार करणारी हीच ती आई असते. आणि याच आई करता महाराज सुंदर कुटुंब घडत असतं. आणि या आईने ज्यावेळी देह ठेवला आज नवरात्रीचा 3रा दिवस महाराज. ठीक आहे ना. आजची ही 3री माळ पुढे बसलेल्या सगळ्या माझ्यासाठी जगदंब तत्वानं बसले. ठीक आहे ना. 9 दिवसामध्ये या कुणी दुर्गा आहे कुणी लक्ष्मी आहे कुणी भवानी आहे कुणी चंडिका आहे. आता जिची तिची रूपं घरामध्ये सगळ्याला माहित असतील. ही लक्ष्मी आहे दुर्गा आहे चंडिका आहे का उगीच महाकालिका आहे हे ज्याची त्याला आपापल्याला घरी समजत असेल. परंतु 9 दिवसामध्ये या सर्व देवीच्या रूपामध्ये आहे. ठीक आहे. माझ्या सहित सगळे. त्यामुळे मला चेक करायचं असेल तर तुम्हाला माझ्याकडे यावं लागेल. विठ्ठल मायबापू आज हा 3रा दिवस ज्यावेळी त्या थोड्या आजारी पडल्या मायबापू त्यांना कोल्हापूरला नेण्यासाठी घरामध्ये धावपळ सुरू झाली. त्यांनी घरामध्ये देवीला घटस्थापना झालेल्याला नमस्कार केला. सगळ्यांना पाहिलं महाराज. आणि कोल्हापूरला गेल्यानंतर जणू काय देवीला त्या सांगून गेल्या बाई निघाले माघारी येते का नाही माहित नाही. कदाचित हा माझा शेवटचा नमस्कार असेल. पुन्हा मला पुढची नवरात्री मिळेल की नाही माहिती नाही. आशीर्वाद घेऊन जणू त्या घराच्या बाहेर पडल्या महाराज. आणि ज्यावेळी त्या कोल्हापूरमध्ये पोहोचल्या प्रेमानं सगळ्यांकडे पाहिलं. 3रा मुलगा ज्याच्यावरती अपार प्रेम त्याचा अर्थ असा नाही दोघांना वाऱ्यावर सोडलं होतं. ठीक आहे ना. दोघांवरती हे तेवढंच प्रेम होतं कारण ते आईचं तत्व आहे. 3ऱ्या मुलाला पाहावं डोळे बघून मायबाप हो प्रसन्न व्हावं मिठीत घ्यावं. मुलाला पाहिल्यानंतर आयसीयू मध्ये जावं आणि महाराज शेवटचा श्वास सोडावा. घरामध्ये सगळ्यांचं दर्शन घेऊन जाणारी ही ती आई आहे महाराज. ठीक आहे ना. त्यामुळे परमभाग्य असं आहे की घरामध्ये सगळ्याला आपलंसं करून महाराज कोणालाही सेवेचा त्रास न देता मायबाबू ही माऊली जग सोडून निघून गेले. विठ्ठल आयुष्यभर महाराज ह्या स्त्रीनं फक्त दुसऱ्यासाठी केलं. ठीक आहे. अजून काय सांगावं. ही प्रत्येकाच्या घरामध्ये वास करणारी आई महाराज. आईच्या रूपामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये एक जगदंबा तत्व प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे. ठीक आहे ना. आई ही नुसती आई नसते. घरामध्ये एक पत्नीचं रूप निभावणारी असते. बायबापू एका आईचं तत्व निभावणारी असते. एका जावेचं तत्व निभावणारी असते. एका सासूचं तत्व निभावणारी असते. व्यक्ती एकच असते फक्त महाराज तिचं कार्य हे वेगवेगळ्या तत्वावरती असतं. परंतु प्रत्येक कार्यात एवढं तत्पर राहणं इतकं सोपी गोष्ट नाही महाराज. ठीक आहे ना. दादानी मला सांगितलं
ज्यावेळी ते गेल्यानं त्यावेळी घरातल्यांचा निघून गेलेला आधार काय होता, कुटुंबाला झालेलं दुःख काय होतं, जावेने सुद्धा सांगावं की आमच्या घराची वाघीण गेली महाराज. कोण गेली? वाघीण गेली. हे जावेचं वाक्य आहे. इथं बहिणीला बोललेलं वेगळं, ठीक आहे ना. एका आईनं मुलाला बोलणं वेगळं, एका पती पत्नीनं बोललेलं वेगळं आहे. परंतु एक जाऊ जर जावेला म्हणत असेल की आमची वाघीण गेली, महाराज याच्यावरून कळतं घरामध्ये जावे मध्ये असलेलं प्रेम काय आहे. पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं, तुकोबराय सांगतात आपलं हित साधून देण्याकरता आई रात्रंदिवस तत्पर आहे महाराज, ठीक आहे ना. मग या आईबद्दल अजून काय बोलावं, तुकोबराय सांगतात साधू संतांनी आमचं हित साधून दिलं. हे साधू संत आमच्यासाठी मायबाप आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. काय बोलावं आईबद्दल, काय बोलावं साधू संतांबद्दल, त्याच्याकरता शब्द नाहीत. परंतु तरी सुद्धा ही आई शब्दात मानत असताना तुकोबरायांनी आजच्या अभंगाचं प्रथम चरण चित्त आईचं असावं लागतं, ठीक आहे ना. आज आम्ही उमरा सोडला महाराज की आम्हाला सगळी स्वार्थी नाती समोर येत असतात. परंतु बाळानं खाल्लं की नाही, बाळ जेवलं की नाही, बाळाचं काय चाललंय, बायबाप आवडीनं आणि अंतकरणापासून विचारणारी ती एक फक्त आई घरामध्ये असते, ठीक आहे ना महाराज. आज आम्ही कीर्तन करून किती वाजता घरी गेलो, 1 वाजले 2 वाजले, परंतु महाराज दरवाजा उघडणारी ती आईच असते. आणि बाळा पोटभर जेवली की नाही, कीर्तन कसं झालं हे कधी तोंडातून येणार नाही, कुणी काय बोललं हे कधी विचारणार नाही, मानधन किती मिळालं हे सुद्धा कधी विचारणार नाही. परंतु बाळा पोटभर